हाय हॅलो नमस्ते, मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आपण आलो आहे आज सरसेनापती हंबीररावजी बाजी मोहिते यांची समाधी बघायला तळबीड. बघा पुढे मग आपण समाधी बघूया. समाधीचा ब्लॉग आहे आजचा, बघूया. राम मंदिरला बघा आपण समाधी बघायला आलो आज. सरसेनापती हंबीरराव मोहिते तळबीड. आलोय आपण आतमध्ये, बघत राहा पुढे. ही बघा माहिती कशी दिली आहे इथे, संपूर्ण त्यांच्या ह्याच्याबद्दल माहिती दिल्या. ही बघा मी सगळं पूर्ण शूट करायचा प्रयत्न केला आहे. ही सगळी माहिती आहे सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांच्याबद्दल. बघा समोर यांची समाधी आहे, बघत राहा. मंदिर छान आहे, मस्त. चला यायचं पर्यंत. इथे पण आहे बघा, मी तुम्हाला दाखव. इथं पण आहे बघा ही माहिती, त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती दिली आता इथं सगळी. महाराजांचा इथं खूप मोठा एक फोटो लावला आहे, खूप छान आहे. इथे संभाजी महाराजांचा आहे. बघा माहिती, हा तिसरा फलक आहे, चौथा फलक आहे हा. हे बघा पाचवा फलक आहे हा. अशी माहिती प्रत्येक खांबावरती दिल्या समाधीच्या.
खूप छान समाधी आहे. संपूर्ण समाधीचा पण तुम्हाला मी दाखवेन. हा लास्ट क्रमांकचा 6 क्रमांकचा फलक आहे बघा. त्यांची पूर्ण माहिती दिली आहे सगळ्या खांबावरती समाधीच्या. हंबीरराव मोहित्यांना तोफेचा गोळा लागून 1687 डिसेंबर त्यांचा शेवटचा दिवस जीवनातला. बघा, असा छत्रपती संभाजी महाराजांचा स्वामीनिष्ठ सरसेनापती गेला. हे बघा, संपूर्ण इथे समाधी आहे. हा बघा आपला भगवा. सहल आले बघा आज इथे भेटायला. सहल आले. जवळच स्मारकाच्या जवळच एक राम मंदिर आहे. तिथं आलोय बघा आम्ही आता. बघा तर आम्ही तुम्हाला दाखवेनच. खूप छान आहे लोकेशन. खूप छान लोकेशन आहे. इथला व्ह्यू खूप छान आहे. खूप छान राम मंदिर आहे. खूप मोठं आहे. हे बघा राम मंदिर. किती सुंदर मूर्ती आहेत तिथल्या. तर काम किती छान आहे मंदिराचं. आलोय बघा आपण आता राम मंदिरमध्ये. आणि ह्या पाठीमागं मूर्त्या आहेत बघा राम मंदिरच्या. राम, सीता, लक्ष्मण. किती छान आहेत मूर्त्या बघा माझ्या पाठीमागं. बघा किती सुंदर आहेत. मंदिराचं काम इतकं सुंदर आहे. खूप छान आहे काम. खूप शांतता आहे इथं. ही बघा दत्तगुरूंची मूर्ती आहे. किती छान, किती सुंदर आहे. खूप छान काम आहे इथलं. मी संपूर्ण मंदिर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेनच. ही बघा आपल्या पंढरपूरच्या माऊलींची मूर्ती आहे. किती छान आहे. विठ्ठल रुक्माई. खूप म्हणजे खूप छान आहे. मन एकदम प्रसन्नच झालं बघून सगळे. बघा मी तुम्हाला जवळनं दाखवेन. किती सुंदर मूर्ती आहेत. माऊलींचं पण दर्शन झालं.
हा बघा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे. हे बघा किती नाजूक बांधकाम आहे इथलं सगळं. समोर साईबाबांचं एक मंदिर आहे. छोटी छोटी मंदिरं आहेत आतमध्ये. हे साईबाबांचं मंदिर आहे. मी दाखवते तुम्हाला आतून. हे बघा हे भोलेनाथांचं आहे. इथं मूर्ती आहे बघा किती छान आहे. काम चालू आहे अजून. छोटी छोटी मंदिर आहेत सगळे. आता पुढचं तुम्हाला मंदिर दाखवते मी. हे एक छोटंसं मंदिर आहे. श्री ज्योतिर्लिंग मंदिर. बघा जाऊया आपण आतमध्ये. हे बघा ज्योतिबारायाच्या आपल्या मूर्ती किती छान आहे. खूप छान काम आहे. आता दुसरं दाखवते तुम्हाला पुढचं एक मंदिर साईबाबांचं. हे बघा साईबाबांचं मंदिर आहे. छोटी छोटी मंदिर आहेत सगळे. खूप छान आहेत. हे बघा साईबाबांची मूर्ती. ही स्वामी समर्थांची मूर्ती आहे बघा इथं छोटीशी. बघा ध्यान मंदिर आहे. आपण आता आतमध्ये जाणार आहोत. मी तिथे जास्त काही बोलू शकणार नाही कारण ते ध्यान मंदिर आहे आणि इथं फलक लावलेलं आहे अगोदर शांतता पाळा. मी फक्त शूट घेणार, हे बोलणार नाही तिथं आतमध्ये. बघत राहा. ध्यान मंदिर आहे त्यामुळे मी जरासं तुमच्याशी हळूच बोलते. इथं शांतता पाळा असा बोर्ड लावला आहे अगोदरच. आजचा ब्लॉग कसा वाटला. आता आपण चाललोय घरी बघा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. आणि आता आपण चाललोय घरी.